वाळू माफियांवर कठोर कारवाई करा अशी मागणी विधानसभेमध्ये आमदार अस्लम शेख यांनी केलेली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचं आश्वासन देखील दिलंय। मुंबईसह राज्यातल्या किनारपट्टी भागात बेकायदेशीरपणे वाळू उत्खननामुळे समुद्रकिनारी निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचा मुद्दा उपस्थित करत मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी आज विधानसभेत केलेली आहे। अस्लम शेख यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वाळू माफियांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। जेवढे समुद्राचे बीचेस आहेत, कुलाबापासून उत्तर म्हणजे मनोरी आला, मग मालाड आले, जुहू, या सगळे समुद्र किनाऱ्यावरती वाळू चोरी करण्याचं काम डेली चालू असतं। पंप पण लावतात आणि ते टेम्पोच्या हिशोबाने ते डेली रात्री घेऊ, म्हणजे गावठ्यांमध्ये कोणीही रेती खरेदी करून आपले बांधकाम करत नाही। तर हे सगळं जे आता चालू आहे, सगळे बीचेसचे वॉकेबल राहिले नाही आणि सगळे खराब झालेले आहेत। तर पहिला प्रश्न असा की या सगळे जे उद्योग चालू आहे त्याच्यावरती तहसीलदारला बोलून आपण ताबडतोब FIR करणार का, एक, आणि जेवढे बीचेस झालेले आहेत खराब त्याचा इन्स्पेक्शन करून त्याला परत रिइन्स्टेट करण्यासाठी आपण नवीन टेंडर काढणार का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।